नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं महावितरण ॲपमध्ये रजिस्टर कसं करायचं आहे. आता आपण चेक करूया महावितरण ॲपमध्ये कुठल्या सर्व्हिसेस दिल्या जातात. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिली जी सर्व्हिस दिली जाते ती आहे व्ह्यू पे बिल ऑर रिचार्ज. ज्या ऑप्शनमधून आपण बिल बघू शकता, पे करू शकता किंवा जर का आपलं प्रीपेड कनेक्शन असेल तर इथून बिलाचं रिचार्ज करू शकता. दुसरं ऑप्शन आहे बिलिंग अँड पेमेंट हिस्ट्री. याच्यामध्ये मागील 6 महिन्याचे बिल आणि मागील 12 महिन्याच्या रिसिप्ट म्हणजे जे काही आपण पेमेंट केलं असेल त्याच्या पावत्या डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे कन्झम्पशन ॲनालिटिक्स. आपल्याकडे जर स्मार्ट मीटर बसवून घेतला असेल तर आपल्याला रोजचा वापर किती होतो किंवा किती युनिट जळले जातात त्याची डिटेल इथे पाहता येतात. चौथा ऑप्शन आहे सबमिट मीटर रीडिंग. आपल्याकडे जर स्मार्ट मीटर नसेल तर आणि रीडर जर आपल्या घरी येऊन रीडिंग घेऊ शकला नाही काही कारणास्तव किंवा हल्ली स्मार्ट मीटर जास्त आजूबाजूला बसवले असतील आणि आपला एकच जर का जुना मीटर असेल ते रीडर आपल्या भागात कदाचित येऊ शकणार नाही रीडिंगसाठी, त्यावेळी या ऑप्शनमधून तुम्ही स्वतःचे मीटर रीडिंग अपलोड करू शकता. पाचवा ऑप्शन आहे कंप्लेंट्स. या ऑप्शनमध्ये आपण बिलासंदर्भात किंवा सप्लाय संदर्भात ज्या काही तक्रारी असतील त्या नोंदवू शकता. सहावा ऑप्शन जो दिला आहे तो रिक्वेस्ट फॉर TOD मीटर. म्हणजेच आपल्याकडे जर तुम्हाला स्मार्ट मीटर बसवून घ्यायचं असेल तर तुम्ही इथून तशी रिक्वेस्ट देऊ शकता आणि आपला मीटर जुना मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवून दिला जाईल. त्याच्यानंतर आहे रिपोर्ट ट्रान्सफॉर्मर फेल्युअर. हा ऑप्शन जो आहे तो जर का आपलं कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरवरून आहे तो ट्रान्सफॉर्मर फेल झाला असेल तर त्याची तक्रार नोंदवण्यासाठी आहे. आठवा जो ऑप्शन आहे तो आहे रिपोर्ट पॉवर थेफ्ट. या ऑप्शनमधून आपल्या आजूबाजूला कोणी काही चोरी करत असेल, वीज चोरी करत असेल कोणत्याही पद्धतीने असेल, मग मीटर बायपास करून किंवा डायरेक्ट लाईनवरती हुक टाकून करत असेल किंवा मीटरमध्ये काही छेडछाड केलेली असेल आणि त्याची माहिती तुम्हाला असेल, तुम्ही माहिती इथून देऊ शकताय आणि ती चोरी सिद्ध झाल्यास त्याच्याकडून जो दंड वसूल होईल त्याच्यात 10% इतकी रक्कम आपल्याला बक्षीस म्हणून मिळते आणि आपली माहिती निनावी राहते. तुमचं नाव कुठेही जाहीर केलं जात नाही. एज इंडेक्स कन्सेंट तो कृषी ग्राहकांसाठी आहे. त्याच्यानंतर 9वा ऑप्शन जो आहे अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथून तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर लाईट बिलाशी जो काही लिंक असेल तो बदल करू शकताय. 11वा ऑप्शन जो आहे तो प्रोव्हाइड फीडबॅक. म्हणजे तुम्हाला एखादी कंप्लेंट तुम्ही नोंदवली आणि त्याच्यावर तुम्हाला कसं सहकार्य मिळालं, योग्य मिळालं किंवा नाही, त्याच्याबद्दल तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ते तुम्ही इथून देऊ शकताय. त्याच्यानंतर 12वा ऑप्शन दिला आहे बिल कॅल्क्युलेटर. मला जर का माहिती असेल की बाबा मागच्या वेळी तुमचं रीडिंग किती आहे, आता किती आहे किंवा अंदाज थोडक्यात माहिती हवी असेल की तुमचं कनेक्शन म्हणजे घरगुती असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, त्याचं सरासरी किती युनिट वापर झाल्यानंतर किती बिल येऊ शकतं किंवा कुठल्या वस्तू वापरल्यानंतर किती बिल जनरेट होऊ शकतं त्याचा अंदाज यावा म्हणून हे ऑप्शन इथं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे शेवटचा जो ऑप्शन तो सोलर पंप कंप्लेंट. म्हणजे आजकाल शेतकऱ्यांना नवीन कृषी पंप जे आहेत ते पारंपरिक पद्धतीनं न देता सौर कृषी पंप दिलेले आहेत. त्याच्याबद्दल काही तक्रार असेल आणि तक्रार नोंद करायची असेल तर ती तक्रार सोलर पंप कंप्लेंट इथून या ऑप्शनमधून नोंद करू शकतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सर्व्हिस कशी वापरायची आणि डिटेलमध्ये त्याच्याबद्दल आपण पाहून घेऊया. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या माहितीच्या लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही महावितरणच्या या ॲपबद्दल माहिती देता येईल. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.